नमस्कार. जवळपास 4 ते महिने झाले यूट्यूबवर कुठलाच व्हिडिओ टाकला नव्हता आणि एक विषय जो होता ज्याच्यावर बऱ्याच दिवसापासून व्हिडिओ टाकायची इच्छा होती, पण ते कामाच्या व्यस्ततेमुळं काही शक्य झालं नाही. आता इतके दिवस झाल्यामुळं माईक वगैरे काहीच सापडलं नाही, पण वेळेवर तर टाकला पाहिजे व्हिडिओ, त्याच्यामुळं असंच साध्या कॅमेऱ्यावर विदाऊट माईक वगैरे शूट करतोय. तर विषय असा होता की इलेक्शनचं तर आता 2 दिवसांनी निकालच लागणार आहे. तर महाराष्ट्रातलं इलेक्शन साधारण 20 मेला सगळ्या फेजेस संपल्या आणि यावेळेस पहिल्यांदाच इलेक्शनचा एक झोनल ऑफिसर या नात्यानं पहिल्यांदाच आयुष्यात ह्या प्रक्रियेचा अनुभव घेतला. तर तो फार वेगवेगळ्या ठिकाणी बरेच लोक याच्याबद्दल काय काय टाकत असतात, पण सामान्य माणसाला ही पूर्ण प्रोसेस इलेक्शनची काय होती, नेमकी कशी होती, त्याच्याबद्दल बऱ्याच शंका असतात. आता रिझल्ट लागल्यानंतर काउंटिंगला पण आपली परवा ड्युटी आहे. काउंटिंग झाल्यानंतर काउंटिंगची पण प्रोसेस कशी होती त्याच्यावर पण एक सेपरेट व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करीन. तर सध्या ह्या व्हिडिओचा विषय जसं मगाशी सांगितला की वोटिंग प्रोसिजर म्हणजे मतदान प्रक्रिया ही कशी पार पडते म्हणजे त्या मशीनच्या कुठल्या भागाला काय म्हणतात वगैरे हे टेक्निकल गोष्टीत आपण जाणार नाहीत, पण ज्या गोष्टी मध्ये सर्वसामान्य लोकांना रस असतो, प्रिसाइडिंग ऑफिसर म्हणजे काय, झोनल ऑफिसर म्हणजे काय, मशीन कशा नेतात, कुठं ठेवतात, कधी नेतात, कोण नेतं, या सगळ्या गोष्टी सांगण्याचा आता आपण या व्हिडिओमध्ये प्रयत्न करूया. तर निवडणूक आयोग तुम्हाला माहिती आहे, एक परमनंट जरी कॉन्स्टिट्युशनल इन्स्टिट्यूशन असली तरी त्यांचा स्वतःचा असा स्टाफ नाही आहे कुठला डेडिकेटेड, मोजके एकदम लोक सोडले तरी पण आता महाराष्ट्रात इलेक्शन जे आहे ते मुख्यतः एप्रिल एंडपासून मेमध्ये झाले. तर ह्याची प्रोसेस जी आहे बाकी सगळ्यांना माहीत होण्याची सुरुवात ही साधारण जानेवारीपासून झाली, बाकी सर्वांना म्हणजे जे कर्मचारी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत त्यांना. तर पहिली जी स्टेज होती ती म्हणजे प्रत्येक ऑफिसमधून कर्मचाऱ्यांची माहिती मागवली जाते, म्हणजे क्लास 1 असो, क्लास 2, क्लास 3, क्लास 4 सर्व कर्मचाऱ्याची माहिती ही तहसील ऑफिसला किंवा महसूलतर्फे मागवली जाते. आता ह्याच्यामध्ये इलेक्शन कमिशनच्या नियमानुसार ज्या काही एक्झेम्प्टेड सर्व्हिसेस आहेत ह्याच्यात, ज्यात फॉरेस्ट पण आहे, त्याच्यामुळं कायद्याने बघितलं तर फॉरेस्ट कर्मचाऱ्यांना जे क्षेत्रीय कर्मचारी आहेत आमच्यासारखे रेंज फॉरेस्ट ऑफिसर किंवा ज्यांचं काय म्हणतात इमर्जन्सी ड्युटी आहे, फील्डवर कधीही काम पडू शकतं. आता तुम्ही इलेक्शनला गेला आणि कुठं इथं प्राण्याची कुठली शिकार झाली किंवा बाकी काही इमर्जन्सी आली तर पेच प्रसंग उद्भवू शकतो, त्याच्यामुळे फॉरेस्टवाल्यांची ड्युटी लावणं अपेक्षित नसतं. त्याच्यामुळे आतापर्यंत कधी ड्युटी आपण केली नव्हती, पण ह्यावेळेस लकीली म्हणा किंवा अनलकीली, कारण बऱ्याच जणाला अंगावर काटा येतो इलेक्शन ड्युटी म्हणलं की. आम्हाला पण वाटलं पहिल्यांदा नाव आल्यावर ही झेंगट नसतं कशाला लागलं, पण नंतर पॉझिटिव्हली असं घ्यायचं ठरवलं की एक अनुभव असं तर आपल्याला ड्युट्या लागत नाहीत, कदाचित परत लागायचीही नाही, तरी अनुभव घेऊन बघू नेमकं काय असतं बाबा या प्रोसिजरमध्ये, म्हणून ह्याचा एक अनुभव घेण्याचं ठरवलं. तर जानेवारीपासून जसं सांगितलं की कर्मचाऱ्यांची लिस्ट वगैरे जाते, त्याच्यानंतर कर्मचारी त्यांची ऑर्डर निघते, तुमची झोनल ऑफिसर म्हणून नेमणूक झाली, कोणाची केंद्राध्यक्ष म्हणून झाली आहे, बाकीचे एक थोडक्यात स्ट्रक्चर सांगतो की झोनल ऑफिसर म्हणजे काय असतो. मला झोनल ऑफिसर म्हणून निवडलं होतं. जिल्ह्याचा मेन जो असतो इलेक्शनचा तो आपला RO म्हणतात, रिटर्निंग ऑफिसर, तो असतो कलेक्टर. त्याच्यानंतर प्रांतचे असतात उपविभागीय अधिकारी, त्यांना असिस्टंट रिटर्निंग ऑफिसर म्हणतात, ARO. त्याच्या खाली मग वेगवेगळे तहसीलदार असतात, BDOंकडे वेगवेगळ्या जबाबदाऱ्या दिलेल्या असतात. त्याच्या खाली असतात झोनल ऑफिसर या नात्याने साधारण 7 ते 10 अशा शाळा त्यांच्या अंडर असतात, म्हणजे केंद्र असतात. थोडक्यात माझ्याकडे 9 शाळा म्हणजे 9 प्रकारचे टोटल 9 केंद्र माझ्या अंडर होते. त्या मग प्रत्येक केंद्राला एक केंद्राध्यक्ष असतो, शिक्षक वगैरे असतात जनरली, आणि एक केंद्राध्यक्षाच्या व्यतिरिक्त पोलिंग ऑफिसर 1, 2, 3 असे 3 लोक असतात. ज्याच्यापैकी पहिला काय करतो, ओळखपत्र बघतो, मग दुसरा शाई लावतो, त्याचा तो काट वगैरे मारून स्त्री पुरुष लिहितो, सही वगैरे घेतो, आणि तिसरा येतो त्या मशीनचं बटन दाबून वोट सोडतो ज्याला म्हणतात. थोडक्यात असं एक प्रोसिजर, ते आपण पुढे डिटेलमध्ये बघू. तर अशी वेगवेगळ्या लोकांना कर्मचारी म्हणून नियुक्त करतात, ड्युटी लावली जाते. आणि एकदा काही आपलं इलेक्शनमध्ये नाव आलंय म्हणलं की अनेक लोक
आजारी पडतात, त्यांना काहीतरी गंभीर आजार होतो, कोण म्हणते मी सुट्टीवर आहे, मला सुट्टीवर जायचंय. पण महसूल कर्मचाऱ्यांना ह्या काळात जबाबदारी पण प्रचंड असते आणि पॉवर पण अति प्रचंड असतात. त्याच्यामुळं त्यांना कोणाचं काही देणं घेणं नसतं. तुम्ही कुणी आजारी असो किंवा सुट्टीवर असो, अपवाद वगळता सहसा ड्युट्या कॅन्सल होत नाहीत. मग काय काय ठिकाणी तर असं झालं की कोणी मेडिकलचं कारण सांगितलं तर त्या डिपार्टमेंटला असे पत्र गेलेले आहेत की ही लोक अनफिट आहेत, तर ही ज्यावेळेस मेडिकल सुट्टीहून परत येतील त्यावेळेस यांची फिटनेस चाचणी करा, नाही तिला चंड लागण्यापेक्षा मग जाऊ द्या आपण ड्युटीला जाऊ, असं म्हणून मग बरेच लोक निमूटपणे परत ड्युटीला येतात. तर हा एक प्रत्येक निवडणुकीचा इंटरेस्टिंग भाग असतो. आपली ड्युटी आली की बरेच लोक ते कॅन्सल करायला बघतात येनकेन प्रकारे आणि मग ती खिचत आणि त्याच्यामध्ये चालते. पण शेवटी समोरच्या डिपार्टमेंटची पण मजबुरी असते. 1-2 जणाला जर अनड्यू बेनिफिट मिळाला तर 4 जण परत येऊन बसतात, त्याचं असं केलं मग माझं का केलं नाही, असे काही लिमिटेशन असतील. तर ठीक आहे असं. त्याच्यानंतर पुढचा टप्पा असतो तो VM म्हणजे व्हर्नरेबिलिटी मॅपिंग करायची सूचना दिली जाते. त्याचे वेगवेगळे फॉर्म असतात. जमलं तरी इथं पण त्याचे काही फोटो टाकतो. त्याच्यामध्ये काय करायचं असतं, आपल्याला सेंटरला भेट द्यायची असते. आणि व्हल्नरेबिलिटी म्हणजे काय, तिथं मागच्या कुठल्या इलेक्शनला काय हिंसाचार झालाय का, त्या एरियातले कुणी लोक तडीपार आहेत का, तिथं धार्मिक जातीय तणाव होण्याची शक्यता आहे का ह्यावेळेस, किंवा इतर प्रकारची काय अडचण आहे का, असं त्या एरियाचा दौरा करून प्रत्यक्ष ती शाळा बघून हे करायचं असतं. तिथं त्या फॉर्ममध्ये ती डिटेल भरून द्यायची असते. मग त्याच्या डिटेलनुसार जर काय गरज पडली तर अतिरिक्त पोलीस फोर्स तिथं ठेवणं किंवा बाकीच्या गोष्टी करणं शक्य होतं. त्याच वेळेस इतर गोष्टी बघितल्या जातात, म्हणजे AMF म्हणजे ॲश्युअर्ड मिनिमम फॅसिलिटी. म्हणजे गेल्या बघितलं जातं की बाबा 3 टेबल आहेत का, स्त्री पुरुष वेगवेगळं शौचालय आहे का, अपंग व्यक्तीसाठी रॅम्प आहे का, लाईटची सोय आहे का, फॅन आहे का, छप्पर वगैरे गळतंय का, अशा प्रकारच्या काही गोष्टी बघितल्या जातात ज्या फार महत्त्वाच्या असतात. मग नंतर जे आपण बोंब बघतो, बऱ्याच ठिकाणी होते की लाईटच नव्हती, छप्परच गळत होतं काय, तर मग ह्याचा अर्थ काय, त्या केंद्राध्यक्षांनी किंवा झोनल ऑफिसरनी त्याचं काम व्यवस्थित केलं नाही, कळवायचं. नुसतं वर केले किंवा काय जण तर जागेवरून पण ठोकून देऊ शकतात बसल्या बसल्या की सगळं ओके ओके ओके, मग ते ऐन मतदानाच्या दिवशी त्याची बोंब होऊ शकते. तर त्याच्यामध्ये दुसरं एक बघितलं जातं की शॅडो एरिया कुठला आहे का. मग शॅडो एरिया म्हणजे जिथं कुठल्याच मोबाईल नेटवर्कला रेंज नाही, अशा एरिया असे कुठले केंद्र असेल तर त्याचं सेपरेट कळवावं लागतं. मग अशा व्यक्तींना मतदानाच्या दिवशी ती टक्केवारी कळवण्यासाठी किंवा इतर काय मदत लागली तर म्हणून सॅटेलाइट फोन दिले जातात. अशा गोष्टी काय त्याच्यासाठी स्पेसिफिक काळजी घेतलेली जाते. तर हे झालं व्हल्नरेबिलिटी मॅपिंग. त्याच्यानंतर जो काय ट्रेनिंगचा धडाका लागतो त्याच्यात म्हणजे कायम असे हॅमरिंग केली जाते तुमच्या याच्यावर, काय 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 काम करायचे त्याची. ट्रेनिंगचं पुढं मी सांगतो काय काय करतात ते. पण प्रचंड प्रमाणात ट्रेनिंग होतात. 1-2 ट्रेनिंग तुम्ही मन लावून बघितलं तर 1-2 ट्रेनिंगमध्येच तुम्ही ट्रेन होऊन जाता. त्याच्यानंतर स्वीपची एक स्टेज असते. स्वीप म्हणजे SWEEP. त्याच्यामध्ये ज्या मतदान केंद्रामध्ये मागच्या वेळेस 50% पेक्षा मतदान कमी झाले, जनरली अशा केंद्रांना टार्गेट केलं जातं आणि मग तिथं प्रभात फेरी ठेवायची किंवा लोकांना पॉम्पलेट वाटायचे वगैरे अशा गोष्टी केल्या जातात, जेणेकरून की तिथली मतदानाची टक्केवारी आपल्याला वाढवता येईल. आणि जनरली या व्यतिरिक्त स्वीप तर सर्व म्हणजे इलेक्शनची यंत्रणा त्यांचे कंटिन्यू कार्यक्रम वगैरे चालूच असतात. इथं आता आमचं जे हे होता रायगड लोकसभा मतदारसंघ होता, त्याचं 32 नंबर होता. त्याच्यामध्ये 6 विधानसभा हे होते, क्षेत्र होते वेगवेगळे. तर त्याच्यानुसार त्या ठिकाणचे प्रांताधिकारी ती यंत्रणा राबवतात. आमचं होतं 193 श्रीवर्धन, म्हणजे रायगडमध्ये श्रीवर्धन जो विधानसभा मतदारसंघ आहे तो ॲज अ युनिट म्हणून त्या दिवशी काम करत होता. त्या मतदारसंघाच्या नुसार होतं, जसं की महाडचं वेगळा, बाकी ठिकाणचं पेनचं किंवा वेगळा, अलिबागचं वेगळा, अशा प्रकारे. त्याच्यानंतर दुसऱ्या काही गोष्टी असतात तो म्हणजे वाहतूक आराखडा. वाहतूक आराखडा म्हणजे काय, आता तुमचे जे केंद्र आहेत तिथं प्रत्येक ठिकाणी बस जाते का, जात नसेल तर त्याला काय कारण आहे, मग पक्का रस्ता किती लांब आहे,
केंद्र असे निवडले जातात की तिथले जे मतदार आहेत त्यांना आयडियली 2 किलोमीटरपेक्षा जास्त अंतर त्याच्या घरापासून असू नये, पण बऱ्याच ठिकाणी 2 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर पण गेलेली काही उदाहरणं दिसून येतात. तर ह्या वाहतूक आराखड्यामध्ये ते हे केलं जातं. जसं की माझ्याकडं 9 शाळा होत्या, त्यातल्या 2चा रस्ता इतका अरुंद होता की तिथं बस जाणं शक्य नव्हतं. त्याच्यामुळं माझ्याकडं काय होतं की एक बस दिली होती, म्हणजे 7 केंद्रामधलं साहित्य आहे ते त्या सगळे कर्मचारी त्याच्यात बसून बसनी वाटप करणं अपेक्षित होतं, आणि बाकीच्या 2ला एक झोनल ऑफिसरची जीप आणि एका याला अजून एक जीप, अशा एक बस आणि 2 जीप, असा हा थोडक्यात वाहतूक आराखडा होता माझा. ऐन इलेक्शनच्या दिवशी भयंकर त्रेधात रिपीट होते, कोणाचं लवकर आवरतं कोणाचं उशिरा आवरतं, त्याच्यामुळं कुठल्या रूटनी निघायचं. आता मला जरी जीप दिली असली तरी मी दोन्ही वेळेस यंत्र घ्यायला जाताना आणि येताना दोन्ही वेळेस स्वतः बसमध्ये बसून गेलो, कारण मॅक्झिमम 7 केंद्राची लोक हे बसमध्ये होते. तर ते तुमच्या त्या वेळेसच्या डिसिजन मेकिंगवर अवलंबून आहे. त्याच्यानंतर वेगवेगळे इतर पथकं पण असतात, जसं की स्थिर सर्वेक्षण पथक म्हणतो, ज्याला स्टॅटिक सर्वेलन्स युनिट म्हणतो. म्हणजे ते महत्त्वाच्या चौकात, नाक्यावर वगैरे असे वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे लोक नियुक्त करून बसवलेले असतात. त्यांचं काम काय, गाड्या चेकिंग करायचं आणि अनअकाउंटेड कुठली कॅश जर आहे, कुणाला एक्सप्लेनेशन देता आलं नाही की बाबा कुठून पैसे आणले, कशासाठी आणले, तर ते जप्त करायचे किंवा गुन्हा वगैरे नोंद करायचं. त्याच्यानंतर खर्चावर नियंत्रण ठेवणारं एक काही हे युनिट असतात. त्याच्यानंतर एक खिडकी योजना, म्हणजे सभेला परवानगी देणे वगैरे बाकीच्या जी गोष्टी आहेत त्याच्यासाठी हे असतात. म्हणजे इतके बारकावे आहेत त्याच्यामध्ये. प्रसिद्धीचं साहित्य छापणारी वेगळी टीम असते, मंडप व्यवस्थावाली वेगळी टीम, म्हणजे हे लग्नच म्हणतात त्याला, लोकशाहीचे लग्न थोडक्यात. तर लग्नात जितके प्रकारचे वेगवेगळे कामं असतात त्या प्रकारची कामं ह्या इलेक्शनमध्ये आपल्याला दिसतात. अजून बाकीचे टीम म्हणलं तर टपाली मतदान ह्यावेळेस, आता याच्या आधी पूर्वी कसं होतं माहीत नाही, पण जनरली तुमचे वेगवेगळे जे ट्रेनिंग असतात त्याच वेळेस तिथे एक बूथ टाकलेला असतो, आणि तुमचं टपाली मतदान जर जिथं तुम्ही ड्युटीला आहे त्याच्या बाहेरच्या लोकसभा मतदारसंघात असेल तर ते कळून इलेक्शनचे ऑर्डर आलेले डॉक्युमेंट सादर करून मग तुम्हाला ते टपाली मतदान करता येतं. आणि टपाली मतदानाच्या व्यतिरिक्त ह्यावेळेस 85+ वय असलेले, मला वाटते म्हातारे लोक आणि दिव्यांग व्यक्ती यांना सुद्धा घरी जाऊन त्याचं मतदान नोंदवायची सोय यावेळेस सरकारतर्फे देण्यात आलेली होती. तर त्याला पण वेगवेगळ्या टीम असतात, टपालीची वेगळी, याची वेगळी. ठीक आहे. तर हँड्स ऑन ट्रेनिंग नावाचा एक नंतर प्रकार होतो, 2-4 तुमची ट्रेनिंग झाल्यानंतर, ज्याच्यामध्ये तुम्हाला ॲक्च्युअल EVM हाताळण्याची ट्रेनिंग दिली जाते. EVM मध्ये जर तुम्ही बघितलं तर 3 युनिट असतात वेगवेगळे. एक असतो कंट्रोल युनिट, जो असतो सगळ्यात महत्त्वाचा, तो नंतर असतो बॅलट युनिट, म्हणजे ज्याच्यावर सगळे उमेदवाराचे फोटो वगैरे असतात आणि ज्याच्यावर आपण बटन दाबतो, आणि तिसरं आहे व्हीव्हीपॅट म्हणजे व्हेरीफाईड पेपर ऑडिट ट्रेल वगैरे, ज्याच्यामध्ये 7 सेकंद ती लाईट लागून चिठ्ठी पडते तुम्ही ज्या उमेदवाराचं बटन दाबले त्या उमेदवाराची. तर ह्या 3 पैकी तुम्ही पोलिंग बूथ मध्ये तिथं उभारता मतदान देताना, तिथं तुमचं बॅलट युनिट BU आणि व्हीव्हीपॅट ह्या 2 गोष्टी असतात. त्याला वायर असते स्वतःची, आणि तुमचा जो केंद्राध्यक्षाच्या व्यतिरिक्त जे 3 कर्मचारी असतात त्याच्यातला 3रा कर्मचाऱ्याच्या समोर असतं ते कंट्रोल युनिट. त्याचं बटन दाबलं की ती ठराविक लाईट लागते आणि ती वोट तुमचं इकडं रिलीज होतं. त्यांनी जर तिथं बटन दाबलं नाही तर तुम्ही इकडं मतदान करू शकत नाही. म्हणजे एका माणसाने कंटिन्यू 2-2 बटणं वगैरे दाबून असं काय जाऊ नये म्हणून ते एक प्रकारचं कंट्रोल त्याच्या हातात ठेवलेलं असतं. कंट्रोल युनिटला महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःची वायर नसते. का बरं नसते, तर सगळे मतदान जे आहे ते त्याच्यात नोंद केलेले असतात, आणि काही जर इमर्जन्सी आली तर घेऊन तो तात्काळ तिथून पळ काढू शकावा आणि मशीन सुरक्षित राहील नोंदवलेली मतं. याच्यासाठी CU म्हणजे कंट्रोल युनिटला कुठल्याही प्रकारचे वायर दिलेले नसतात त्यांनी. त्याच्यामुळं आपण बघितलं आता की आपल्या इथं नांदेडमध्ये एक जणांनी कुऱ्हाडीने ती EVM फोडली म्हणले, कुणी पाण्यात टाकलं EVM. तर अशामध्ये EVM टाकले म्हणजे काय टाकलेलं असतं नेमकं, ते बॅलट युनिट ज्याच्यावर आपण बटणं दाबतो. पण मग सामान्य लोकांना प्रश्न पडतो, अरे बापरे, आता मग तिथले सगळे मतं गेले, मग डबल कसं काय मतदान घेतलं नाही. तर असा विषय नाही. कारण काय, तर सगळे मतं नोंद जे होतात ते कंट्रोल युनिटमध्ये होतात, जरी तुम्ही टाकता BU मधून तरी. त्याच्यामुळं BU कुऱ्हाडीनं फोडलं काय, जाळलं काय, तोडलं काय
लगेच ते तेवढं युनिट रिप्लेस करून तुमच्या जुन्या CU ला ते जोडता येऊ शकतं आणि तुमची मतदानाची प्रक्रिया कंटिन्यू आहे तशी चालू राहू शकते. अशा काही गोष्टी आहेत. त्याच्यानंतर सिलिंग नावाची एक प्रक्रिया असते. सिलिंग ही अत्यंत वेळखाऊ प्रक्रिया असते. मला आठवतंय आमच्या इथं श्रीवर्धनला ज्यावेळेस सिलिंग होती त्यावेळेस आम्ही सकाळी 8-9 ला गेलेलो. ते पहाटे आम्हाला साधारण 2-3 वाजले होते सगळी प्रोसेस संपवायला. 400-500 EVM असतात रिझर्व्ह सहित. त्याच्यामध्ये सिलिंग म्हणजे काय असतं की ट्रेनिंगमध्ये तोपर्यंत ह्या दिवशीपर्यंत तुम्हाला एक डमी काहीतरी फोटो अल्फा बीटा गॅमा असं लावून शिकवतात ते उमेदवाराच्या ऐवजी. तर ज्यावेळेस उमेदवाराची फायनल दिवस संपतो उमेदवारी मागं घेण्याची त्यावेळेस उमेदवाराची संख्या फायनल होते. एका बॅलट युनिटवर 16 उमेदवार बसतात आणि 16च्या वर जर गेलं तर ती मग ती मशीन वाढते. आता माझ्या लक्षात नाही असे काहीतरी 10 का 14 काहीतरी मशीन आपण बसू शकतो. 26 का 24 असं काहीतरी आहे. तर आमच्या इथं 14 उमेदवार होते नोटाशाहीत. त्याच्यामुळं नशीब ते, कारण 16च्या वर गेलं तर परत ते सिलिंगला प्रक्रियेला वेळ लागतो. सिलिंग मध्ये काय होतं की तुमचे भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड जे आहे बेल जी कंपनी EVM तयार करते त्यांचे 2 इंजिनियर येतात अधिकृत कंपनीकडून आणि सिम्बॉल लोडिंग नावाची प्रक्रिया होते. त्यांच्याकडे एक मशीन असते. प्रत्येक मशीनला वगैरे ते सिम्बॉल लोड करतात जे तुमचे अधिकृत उमेदवार त्या मतदारसंघात ठरलेले आहेत ते. त्याच्यानंतर आपल्याला जे CU येतं VVPAT येतं त्याचे काही भाग त्या सिलिंगच्या दिवशी आपण पॅक करून टाकतो. मतदानाच्या व्यतिरिक्त मतदानाचं बटन दाबायचं जे आहे तो भाग जर सोडला तर बाकी ते आपण स्पेशल त्याला टॅग वगैरे लावतो. त्याच्यावर मशीनचं हे टाकतो, नंबर वगैरे असतं, क्षेत्र कुठलं काय आहे ते, आणि ती सिलिंगची प्रक्रिया त्या दिवशी होते. ती सिलिंगची प्रक्रिया झाल्यानंतर काय होतं त्याच्यातलेच एक ठराविक मला वाटतं 5% का 5% बहुतेक काहीतरी मशीन ज्या आहेत त्या हे केल्या जातात, क्रॉस चेक केल्या जातात त्या टीमद्वारे व्यवस्थित सिलिंग झाले का नाही. ते एक सॅम्पल म्हणून सगळ्याच्या सगळ्या क्रॉस चेक करणं काय शक्य नाही. आणि त्याच्यानंतर एक नमुना मतं टाकण्यासाठी एक वेगळी टीम असते त्याच दिवशी. ती त्यांचा एक वेगळा सेटअप असतो, वेगळ्या मंडपात ते आमच्या इथं बसलेले होते. ही असती सिलिंगची प्रोसिजर. ही थोडक्यात सांगायला बघितलं तर एक गोष्टीवर एक एपिसोड होईल. त्याच्यानंतर ऍक्च्युअल डायरेक्ट आपण येऊया मतदानाच्या आदल्या दिवशी. आता आपलं इथलं मतदान होतं 7 मेला. तर 6 मेच्या दिवशी साधारण सकाळी आम्ही गेलो आणि तिथं भले मोठे मंडप एक साधारण 50-60 झोनचे 50-60 असे चेंबर केलेले होते आणि त्याच्यावर वेगवेगळे सेंटर होते. तर 9 शाळांमध्ये, आता मगाशी मी तुम्हाला सांगितलं मी एक झोनल ऑफिसर, माझ्या अंडर 9 शाळा, 9 शाळांमध्ये टोटल तिथून घेऊन जायचे होते 5-5 कर्मचारी. 5-5 कुठले तर एक केंद्राध्यक्ष तुमचा ज्याला PRO म्हणतात, त्याच्यानंतर पोलिंग ऑफिसर 1, 2, 3 हे झाले 3, म्हणजे 3 + 1 4. त्याच्यानंतर एक क्लास 4 कर्मचारी असतो, शिपाई, वजन वगैरे उचलायला काय सगळं चिटकू लागायला वगैरे, हे झाले 5. आणि त्याच्या व्यतिरिक्त पोलीस दिलेले असतात. तर हे सगळे कर्मचारी तिथं मिळण्यासाठी प्रचंड गोंधळ असतो. आपल्याला वाटतं आता आपल्याला लिस्ट दिली आहे, प्रत्येक जणाला यादी गेली असेल तुमची नेमणूक कुठं झाली आहे काय, पण त्या दिवशी अभूतपूर्व गोंधळ असतो. गोंधळ म्हणजे एखाद्याला BP असेल तर तो त्याला तर काय पार घाम फुटल्याशिवाय राहत नाही. एक जण आमच्या इथं आला पहिल्याच दिवशी, मी गेल्या पहिलंच इलेक्शन, मला काहीच माहित नव्हतं कसं साहित्य वाटप वगैरे करतात काय. एक तर कुठलाच PRO वेळेवर आला नव्हता. एक जण आला पहिल्यांदा, तो डायरेक्ट आल्या त्यांनी गोळ्यानं मला डॉक्टरचा कागद दाखवला. म्हणलं काय, तर म्हणलं मला असं मुतखड्याचा त्रास आहे, मी आलो तर मला काय त्रास झाला तर तुम्हालाच त्रास होईल. असे धर्मसंकटात टाकणारे लोक असतात. त्याच्यानंतर हे 5 जी मेन लोक सांगितले तुम्हाला, 9-5-45 तर हेच झाले पोलीस वगैरे. त्याच्या व्यतिरिक्त त्याच्यामधले जवळपास 9 ते 10 लोक माझे आले नव्हते वेगवेगळ्या शाळेवरचे. आणि दुसरी गोष्ट एक सांगायची राहिली की असिस्टंट झोनल ऑफिसर नावाचे एक हे असते, याच्यात काय जबाबदारी असते. त्याचं काम असतं झोनल ऑफिसरला मदत करण्यासाठी नियुक्त करायचं. आधी एक जण मला नियुक्त केला गेला, त्याची दुसरी ऑर्डर निघाली, त्याच्या बदल्यात एक
दुसरा देण्यात आला, त्याचं 2 ठिकाणी नाव होतं म्हणून त्यांनी स्वतःच माझ्या ठिकाणाहून कॅन्सल करून घेतलं. त्याच्यामुळं मी मेसेज टाकत राहिलो. मग ते म्हणले तुम्हाला ऐन दिवशी आम्ही देऊ, आदल्या दिवशी देऊ, साहित्य वाटपाच्या दिवशी. त्या दिवशी काय असतं की एका खोलीमध्ये लोक घालून बसवलेले असतात रिझर्व्हवाले, आणि रिझर्व्हवाले लोक काय काय अपवाद वगळता इतका हरामखोरपणा करतात, तिथं सहाय्या करतात आणि मोबाईल स्विच ऑफ करून तिथंच मंडपात कुठंतरी गायब होऊन जातात, जेणेकरून त्यांना कोणी घेऊन जाऊ नये म्हणून. त्याच्यानंतर त्याच्यामुळं कागदावर तुम्हाला दिसतात की झोनल ऑफिसर 50 रिझर्व्ह आहेत, त्याच्यानंतर केंद्राध्यक्ष 50 आहेत, 100 आहेत, पोलिंग ऑफिसर एवढे 200 आहेत, पण ऐन वेळेला तिथं कुणीच तयार होत नाही यायला तुमच्या. म्हणजे इथं तर असा प्रकार घडला आणि इतका गोंधळ झाला त्याच्यामुळं त्याच्यात जवळपास 2-3 तास डिले झाला. म्हणजे एक माणूस अक्षरशः वेचून आणावा लागला. म्हणजे अक्षरशः शेवटी मी तर असं भासवलं की मीच महसूलचा कर्मचारी आहे आणि एकेकाला उठवलं, हा तुमचं नाव सांगा, असं करून एक मला जे कर्मचारी कमी होते, कुठं फर्स्ट पोलिंग कमी होता, कुठं केंद्राध्यक्ष नव्हता, कुठं क्लास 4चा चपराशी नव्हता, असं एक करून शेवटी गोळा करून आम्ही सकाळी 9-10 जी गेलेलो त्याची 1-2 वाजले जवळपास सगळे ते कर्मचारी गोळा करायला. त्याच्यानंतर इतकं प्रचंड साहित्य असतं तुमचं, व्हीव्हीपॅट, CU, BU, त्याच्यानंतर ते ठोकायला खिळे, चिटकवायला गम, त्याच्यानंतर तुमचे स्टेपलर, पानं, वेगवेगळे रिपोर्ट, केंद्राध्यक्षाची डायरी, एक गुलाबी बुकलेट, म्हणजे विश्वाचा अफाट पसारा ज्याला म्हणतो आपण, तो विश्वाचा अफाट पसारा टाईप तो अफाट पसारा असतो. ते मला तर त्याच्यातलं काय माहित नव्हतं, पण एक यादी त्याच्यात होती. त्याच्यानुसार सगळ्यांनी बघून शेवटी आपापल्या ठिकाणी जायचं असं ठरलं. हे सगळं करून मग आदल्या दिवशी म्हणजे त्याच दिवशी आदल्या दिवशी मतदानाच्या गाड्या वगैरे ताब्यात देण्यात आल्या. गाड्याची अशी कंडिशन असते की ज्या गव्हर्नमेंटच्या गाड्या असतात त्या जमा केलेल्या असतात त्या कोणाला पुरत नाहीत, त्याच्यामुळं प्रायव्हेट गाड्या हायर केलेल्या असतात ज्या आदल्या दिवशी तुम्हाला झोनल ऑफिसरला देतात. ते लोक बिचारे पहाटे 5ला आले होते, पुण्याहून गाड्या मागवल्या होत्या आणि आम्ही निघालो जवळपास संध्याकाळी 4-5 वाजता काहीतरी निघालो. आणि त्यावेळेस गाड्या आम्हाला ज्यावेळेस ताब्यात दिल्या त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आम्हाला तर काय लग्नाला जायचं असं म्हणून ह्या गाड्या एंगेज केलेल्या आहेत असं सांगितलं. तर ह्या सगळ्या गोष्टी झाल्या, गाड्या वगैरे झाल्या, मतदानाच्या दिवशी साहित्य वगैरे घेऊन झालं आदल्या दिवशीचं. आणि त्याच्यानंतर ॲक्च्युअल ज्यावेळेस साहित्य घेऊन झालं त्याच्यानंतर प्रत्येक झोनल ऑफिसरला 2 मशीन ज्या आहेत रिझर्व्हमधल्या त्या झोनल ऑफिसरच्या गाडीमध्ये देण्यात येतात. आता कुठं 2 देतात, कुठं 1 देत असतील, जिथं केंद्र कमी आहेत तिथं. तर त्या 2 मशीन घेण्यासाठी दुपारी आम्हाला परत बोलवलं. ह्या सगळ्या राड्यामध्ये शक्य नव्हतं म्हणून, आणि काही जण तर मतदानाच्या दिवशी पहाटे 3:30-4 वाजता घ्यायला गेले. आता ह्याच्या निमित्ताने एक गोष्ट आठवली की ते EVM खाजगी गाडीत दिसल्या असे जे प्रकार आहेत ते अशा वेळेस कधी कधी होतात. कधी भाड्याची गाडी असते, कोणी गडबडीत स्वतःची गाडी घेऊन जातं खाजगी, आणि त्या रिझर्व्हवाल्या जे 2 EVM वगैरे असतात त्या मग कोणाला तरी दिसतात आणि मग तो म्हणतो EVM खाजगी गाड्यात नेला. तर जनरली इतर विषय तर काय असा माझ्या आक्षेपार्ह दिसला नाही. तर तो असं साहित्य वाटपाचा विषय झाला, टीमचं झालं, रिझर्व्ह मशीनचं सांगितलं. दुसरी गोष्ट म्हणजे मुक्कामाचा जो विषय असतो, मुक्कामाच्या विषयाच्या रिअल जेन्युन ज्या अडचणी असतात, म्हणजे मच्छरचा त्रास कंपल्सरी असतो, महिला राहतील अशा सुटेबिलिटीचे मला वाटतं 10% केंद्र सुद्धा नसतील जे मतदानाला नेमलेले असतात. त्याच्यामुळं महिलांचं जेन्युन पण काय प्रॉब्लेम असतात आणि काही जणांनी म्हणजे किरकिर पण फार केली होती. कारण जे कोणी खालचे कर्मचारी अपॉइंट केलेले असतात ते बाहेरच्या राज्यातून किंवा कुठले ऑब्झर्वर आलेले असतात ते रँडमायझेशन करतात इलेक्शनच्या आदल्या दिवशी, म्हणजे साहित्य वाटपाच्या दिवशी. त्याच्यामुळं बऱ्याचशा महिला किंवा इतर कर्मचारी जे आहेत ते स्वतःचा तालुका सोडून दुसऱ्या तालुक्यात त्यांची ड्युटी पडली होती. तर त्यांच्या दिल्याला क्षणापासून म्हणजे प्रॉब्लेम तसे जेन्युइन होते, पण प्रत्येकजण इतका गणगणित असतो की कोणाला एंटरटेन करायची मानसिकता नसते त्या दिवशी. मग माझी मैत्रीण आहे, मग तिला इकडे ॲडजस्ट करा, मला तिकडं जाऊ द्या, नाहीतर मला कॅन्सलच करून टाका, कोणतं रिझर्व्हमधलंच घ्या,
ह्याच्यामध्ये माणसाच्या डोक्याचा पार भुगा होऊन जातो. शेवटी कसं तर करून 1-2 जण कॅन्सल करून असे 1-2 जण बदली करून कसे तर ते 45 लोक आपले आले का हे बघून आम्ही निघालो. मुक्कामाच्या वेळेस मग काही सोय नसल्यामुळं काही महिला ज्यांचं घर जवळ आहे त्या घरी जातात, काही जण मैत्रीण हुडकतात, कोणी पाहुणेरावळे हुडकतं. पण शाळेमध्ये ॲक्च्युअल मुक्काम करायची रिअली तशी कंडिशन फार कमी ठिकाणी असते. तिथं BLO नावाचा एक प्राणी असतो, ब्लॉक लेवल ऑफिसर, कुठं तलाठी असतो, कुठं पोलीस पाटील असतो. त्याला सांगितलेलं असतं की बाबा तू ह्यांना काय हवं नको ते बघ, भले पैसे देऊन का होईना पण यांची जेवणाची व्यवस्था कर. जुने लोक सांगतात की आधी बाबा गावाकडची लोक फार चांगले असायचे, गेलो की ते सगळं जेवण वगैरे आम्हाला जीव घालायचे, चिकन मटन वगैरे पण द्यायचे बऱ्याच ठिकाणी. पण आता जुने काही लोक होते ज्यांनी सांगितलं की साहेब ही परिस्थिती आता बरेच दिवस झाले बदलली आहे, आता कोण पैसे देऊन पण लवकर खायला देईल का नाही याचा भरोसा राहिलेला नाही. तर असो, ह्याच्यानंतर हे सगळे एकदा टेकले की त्यांना तो बूथ आपण जो मतदान करतो तिथं बॉक्स लावणे, उमेदवारांची यादी लावणे, स्टिकर लावणे, ह्या सगळ्या गोष्टी असतात. पोलीस जे असतात ते तुमचे 100 मीटरची लाईनवर देखभालीला ते वेगळे असतात, बाहेर बसलेले वेगळे असतात. अशा प्रकारचे सगळेजण आपल्या आपल्या कामात व्यस्त होतं. त्याच्यानंतर आपल्याला रिझर्व्ह मशीन घेऊन आपण रिटर्न येतो. आता दुसऱ्या दिवशी म्हणजे ॲक्च्युअल मतदानाच्या दिवशी कशी असते प्रोसिजर, त्या प्रोसिजरमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे मॉकपोल, म्हणजे सुरुवातीची महत्त्वाची गोष्ट. हा मॉकपोल म्हणजे काय प्रकार असतो की तुमचे उमेदवार किती जरी असले तरी एक 50 मतं आपण त्या मशीनमध्ये ट्रायल म्हणून टाकतो, सगळं व्यवस्थित चालते का बघण्यासाठी. तुमचं कंट्रोल युनिट ऑन केल्यानंतर व्हीव्हीपॅटमधून 7 वेगवेगळ्या चिठ्ठ्या ॲटोमॅटिक पडतात, म्हणजे ते कंडिशनमध्ये आहे का मशीन ते सेल्फ चेक करते. ते 7 प्लस मिनिमम 50 आपण हे करतो, काय म्हणतात त्याला, टेस्टिंग वोट घेतो त्याच्यामध्ये. ते म्हणजे थोडक्यात एक 57 मतं आपण त्याच्यात टाकतो. त्याच्यासाठी सव्वा तास लागतो. त्याच्यामुळं 5:30 वाजता सकाळी आपल्याला ते करायचं असते. एक केंद्र माझ्या घराजवळच होतं, मी तिथं गेलो मॉकपोलला झोनल ऑफिसर या नात्याने. तर तिथं तुमचे पोलिंग एजंट जे असतात ते पक्ष जे तुमचे आहेत निवडणुकीला त्या मतदारसंघात त्यांची अधिकृत केलेले पोलिंग एजंट असतात, ते आले तर एक 15 मिनिटं आपण वाट बघतो, जास्तीत जास्त 5:45 पर्यंत, नाहीतर मॉकपोल सुरू करतो. तर आपल्या इथं 2 जण आले होते, वेगवेगळे टॅग असतात त्याच्यावर, त्यांच्या सह्या घेतल्या, त्यांच्या समक्ष आपण मॉकपोल करतो. मॉकपोल म्हणजे काय, 1 नंबरला बटन दाबलं बघ बाबा त्याची चिठ्ठी पडते का, असं सगळं त्यांना 50 मतं होईपर्यंत दाखवायचं. आणि ते सगळे 57 ज्या स्लिप आहेत ते काढून एका काळ्या पिशवीत बंद करून टाकायचे. हे झाल्यानंतर जो तो व्हीव्हीपॅटचा बॉक्स बंद होतो, त्याच्यानंतर तुम्ही हे करता, मतदानाचं टोटल काउंट बघता आणि काउंट करून CRC म्हणतो त्याला, त्याच्यामध्ये रिझल्ट बघून क्लिअर करून टाकतो ते. त्याच्यानंतर मात्र तो क्लिअर करायचा आणि रिझल्ट बघायचा सेक्शन पॅक केला जातो आणि तुमचं व्हीव्हीपॅटचा बॉक्स पण पॅक केला जातो, जेणेकरून तुम्हाला फक्त क्लोज करण्याचं एक बटन असतं ते दिसू शकतं आणि टोटल बघण्याचं बटन, जेणेकरून काय की तुम्ही कुठलंही मतदान क्लिअर करू शकणार नाही, तो टॅग काढल्याशिवाय किंवा बाकी काय त्या आकडेवारीत छेडछाड करू शकणार नाही. अशा प्रकारचे ती सिलिंग होती, ती पोलिंग एजंटच्या समक्ष होती. ही सगळी प्रोसिजर झाल्यानंतर ॲक्च्युली 7 वाजता तुमच्या मतदानाला सुरुवात होते आणि तिथून दर 2 तासांनी आपण ते आकडेवारी द्यायची असते मतदानाची. ती आकडेवारी आपण देतो, मग केंद्रनिहाय जाते, मग ती तालुका, जिल्हा असं करून ते राज्याची, देशाची एकत्र होते. त्याच्यामध्येच मग थोडा वेळ मिळाला की तो भत्ता वगैरे दिलेला असतात. झोनल ऑफिसरला काही दमडी भेटत नाही, पदरचा त्याचा खर्च भरपूर झालेला असतो. बाकीच्या लोकांना 1000 ते 1300, 700 अशा प्रकारचं एक अंतरामध्ये एक भत्ता दिलेला असतो त्यांना. त्याच्यानंतर इलेक्शनच्या दिवशी ज्या मेन वादाच्या गोष्टी होतात त्याच्यामध्ये काय ठिकाणी काय होतं की एखादा डुप्लिकेट मतदार येतो ते आणि कोणालाच ओळखू येत नाही, तो हा नाही आहे म्हणून, आणि तो मतदान करून निघून जातो. आणि त्याच्यानंतर ॲक्च्युअल ज्याच्या नावाने मत केलं तो माणूस येतो आणि मग वाद होतो. तर अशा वेळेस कास्टिंग वोट नावाचा एक प्रकार असतो, प्रदत्त मतदान वगैरे काय तर त्याला म्हणतात, ते मतदान त्याला करण्याची सोय तिथं दिलेली असते. त्याच्यानंतर दुसरा एक प्रकार असतो तो म्हणजे EDC, म्हणजे इलेक्शन ड्युटी सर्टिफिकेट, म्हणजे
जर समजा मी इलेक्शन ड्युटीला माझ्याच ज्या लोकसभा मतदारसंघात आहे तिथंच जर आहे, तिथल्यापेक्षा बाहेर असेल तर आपण काय करणार, टपाली मतदानाने मतदान करणार. आणि जर समजा रायगडमध्ये मी ड्युटीला आहे आणि रायगड त्या लोकसभेमध्येच माझं मतदान आहे, तर EDC म्हणून एक सर्टिफिकेट असतं आपलं, इलेक्शन ड्युटी सर्टिफिकेट, ते आपल्याला दिलेलं असतं आणि आपण मग ते वापरून जिथे कुठं आपल्याला शक्य आहे तिथं मतदान करू शकतो. हा EDC नावाचा एक प्रकार आहे जो अतिशय महत्त्वाचा होता, पण तो काही ट्रेनिंग आपले दुसऱ्या ड्युटीमुळं हुकल्यामुळं तो डायरेक्ट मला मतदानाच्या दिवशीच कळाला, नशीब तो वेळेवर कळाला आणि EDCचं आपण व्यवस्थित हे केलं. एक मतदान टोटल किती आहे त्याची यादी वगैरे दिलेली असते आपल्या PRO आणि इतर कर्मचाऱ्यांना. त्याच्यामध्ये ज्या लोकांचं EDC आहे तिथं ऑलरेडी शिक्के मारलेले असतात, म्हणजे तिथला माणूस जर एखादा, समजा तुम्ही एका शाळेत आहेत, तिथं 1000 मतदार आहेत आणि तिथले 10 जर इलेक्शन ड्युटीला असतील त्याच मतदारसंघात इतरत्र, तर त्या 10वर ऑलरेडी EDC शिक्का मारून येतो. म्हणजे प्रॅक्टिकली तुमचे हायएस्ट तिथं 990 वोट पडणं अपेक्षित आहे, ते 10 EDC वगळता. बाहेरची EDC काय पडली तर ती त्याच्यात ऍड होणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर असे काही नमुने दर ह्याच्यात असतात की जे बनावर असतात बऱ्याचदा, की मी बटन अमुक ह्याचं दाबलं पण चिठ्ठी वेगळीच पडली. तर अशांना एक प्रॉपर फॉर्म आहे त्याचा, लिगली तुम्हाला आक्षेप घेता येतो, पण त्याची कंडिशन अशी आहे की जर तुमचा आक्षेप खोटा निघाला तर तुमच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होऊन पुढील कारवाई केली जाते. त्याच्यामुळं ही एकदा तरतूद कोणी सांगितली तर बरोबर बऱ्यापैकी त्या समोरच्या व्यक्तीचा खोडसाळपणा निघून जातो आणि नाही मला असं वाटलं होतं पण तसं काय नसेल असं म्हणून निघून जातात. माझ्या तर बघण्यात हा प्रकार काय कुठं आलेला नाही की अमुख्याचं बटन दाबलं त्याचं दुसऱ्याच्याला चिठ्ठी पडली असं म्हणणारा. त्याच्यानंतर ऑफिशियली मतदान संपायची वेळ तुमची असते 6 वाजता. तर 6 वाजता नंतर बऱ्याच ठिकाणी लाईन लागलेली असते, तर तो रूल बऱ्यापैकी सगळ्यांना माहीत असेल की शेवटच्या माणसांना आपण गेटमध्ये घेतो. 6 वाजता गेट बंद करायचं. आत जितके माणसं आहेत त्यांना उलट्या नंबरनी 1 2 3 4 असे जितके लोक असतात तेवढ्या चिठ्ठ्या द्यायच्या आणि त्यांचं मग रात्री 8 9 10 जितके वाजेपर्यंत चालेल मतदान, तितक्या वाजेपर्यंत त्यांचं आपण मतदान घेतो, चिठ्ठ्या वगैरे वाटप करून. मग त्याच्यानंतर महत्त्वाची फॉर्म मग अशी तुम्हाला जसं सांगितलं, मला वाटतं मतदार यादीचा जो आहे तो 17A काहीतरी आहे फॉर्म नंबर, आणि 17C जो ह्या इलेक्शनमध्ये बराच चर्चेला आला. पोलिंग एजंट जे असतात त्यांना मतदान ज्यावेळेस संपतं त्यावेळेस तो काउंट आपण मशीनवर दाखवतो क्लोज करायच्या वेळेचा, आणि त्याच्यावर ॲक्च्युअल जितकं काउंट वोटिंग झालेलं आहे ती संख्या 17C ह्या फॉर्मवर लिहिलेली असते आणि त्याची एक प्रत त्या मतदान केंद्राध्यक्षाकडे असते आणि बाकी त्या पोलिंग एजंटला आपण कॉपी देतो. आणि ही जी संख्या आहे ती जुळणं म्हणजे मस्ट आहे, सगळ्यात महत्त्वाचा डेटा आहे. आणि त्याच्यानंतर तुमचं यावेळेस आम्हाला ते गुलाबी बुकलेट वगैरे दिलं असतं, केंद्राध्यक्षाची डायरी असते, भरपूर भानगडे असतात. म्हणजे बऱ्याचदा वाटते की किती निरर्थक आणि रिपिटेटिव्ह फॉर्म आहेत, पण ते असतील कदाचित आवश्यक. त्याच्यानंतर बाकी महत्त्वाच्या गोष्टी असतात की मतदानाच्या दरम्यान कुणी भेटी दिल्या, किती वाजता दिल्या, महत्त्वाची काय घटना झाली का, स्त्रियाचं मतदान किती, पुरुषाचं किती, ट्रान्सजेंडरचं किती. त्याच्यानंतर 2-2 तासाची आकडेवारी तर आपण देतच असतो. ह्या प्रकारची वेगवेगळी माहिती दिल्यानंतर ज्यावेळेस मशीन जमा करण्याचा प्रश्न येतो त्यावेळेस मात्र इतकी धांदल उडते. मतदान प्रॅक्टिकली संपतं 6ला आमच्याकडं, पण काय असं जास्त 6च्या पुढं काही कुठं वाढलं नाही. पण निघायला आम्हाला वाजले 9:30 ही निघायला वाजले, कारण इतक्या प्रकारचे वेगवेगळे संवैधानिक लिफाफा, असंवैधानिक लिफाफा, त्याच्यानंतर तुमचा केंद्राध्यक्षाची डायरी, हा लिफाफा तो लिफाफा, इतकं ते मला तर ते पहिल्यांदाच बघून त्या प्रामाणिकपणे सांगायचं तर काय आयडिया नव्हती त्याची फार डिटेलमध्ये, कारण ट्रेनिंगमध्ये शिकवण्याला पण एक लिमिटेशन असतात. मग ते सोबतच्या ह्याला त्याला विचारून बाबा ते कुठल्या लिफाफ्यात काय टाकायचं आहे आणि हे सगळं करून केंद्राध्यक्ष पण कोणी म्हणजे ज्यांना नीट माहीत असेल असे फार कमी लोक होते. त्याच्यामुळं कसं बसं सगळं व्यवस्थित पॅकअप करून, कोण म्हणतं पॅटची बॅटरीच निघत नाही, ती काढायची आहे का नाही, अनेक लोकांच्या अनेक तरतऱ्याच्या शंका असतात. ते सगळं पॅक करून आपण
9:30ला निघालो. तिथं गेल्यावर जसं मशीन घेताना प्रचंड धांदल गडबड असते, तशीच जमा करताना पण असते. की आपण काय तर ते बुकलेट जमा करतो, त्या बुकलेटमध्ये कोणी EDC वजाच केलेलं असते, कोणी ॲडच केलेलं असते, कोणी टाकलेलंच नसते. अशा प्रकारच्या अनेक छोट्या मोठ्या त्याच्यामध्ये दुरुस्त्या असतात. मग तिथं कॉम्प्युटर सेक्शन असतं, तिथं त्यांचं रिअल टाईममध्ये चालू असतं नोंदवायचं. 17C मधली संख्या किती आहे, मग ते सगळं नोंदवून वगैरे महसूल यंत्रणा तिथं ते सगळं खात्री झाल्याशिवाय झोनल ऑफिसरला काय मुक्ती नाही. बाकीचे लोक निघून जातात. हे सगळे आमची प्रोसिजर सगळं जमा करून लिफाफे वगैरे झाले, मशीन वगैरे देऊन जवळपास 2-2:30 वाजता ही आमची प्रोसिजर झाली. पण त्याच्यानंतर झोनल ऑफिसरने पूर्ण डेटा मतदारसंघाचा त्या ह्याचा विधानसभेचा जुळल्याशिवाय, म्हणजे 17C मध्ये जो टाकलेला नंबर आहे तोच त्या ऑनलाईनला अपलोड झालाय का नाही परत एकदा क्रॉस चेक करायचा. असं सगळं शेवटचं वोट जोपर्यंत क्रॉस चेक होत नाही तोपर्यंत जायचं नाही असं म्हणल्यामुळं पहाटे साधारण 4-4:30ला आम्ही फ्री झालो आणि पहाटे 5:30 वाजता घरी आलो. तर ही सगळी डिटेल प्रोसिजर असते अशी. तरी बऱ्यापैकी ही थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मतदान झाल्या सांगितलं असतं तर कदाचित अजून डिटेलमध्ये सांगितलं असतं, पण आता मतदानाचं निकालच 2 दिवसावर आलं, त्याच्यामुळं फार काही डिटेल कोणी ऐकायच्या मूडमध्ये असेल किंवा नसेल. त्याच्यामुळं महत्त्वाची फक्त एक प्रोसिजर सांगण्याचा प्रयत्न केला. ह्याच्यात पण काय हुकलेले जर गोष्टी किस्से जर काय आठवले सांगण्यासारखे तर उद्या किंवा 1-2-4 दिवसामध्ये आपले काउंटिंगचा जो व्हिडिओ टाकणार आहे त्याच्यामध्ये त्या गोष्टी टाकायचा प्रयत्न करेन. तुमच्या काय आता अनेक म्हणजे शेकडो हजारो लोक आहेत महसूलमध्ये किंवा इतर काम करणारे, ज्यांनी अनेक इलेक्शन हँडल केलेले आहेत. त्यांना माझ्यापेक्षा 100-200 पट माहिती असू शकेल. फक्त हे काय पहिल्यांदाच इलेक्शन प्रोसिजरचा अनुभव घ्यायला मिळाला आणि ते यूट्यूबवर बघितलं तर असं सामान्य लोकांना समजेल अशा भाषेत पूर्ण प्रोसिजर सांगितलेलं मला तरी कुठं दिसलं नाही. त्याच्यामुळं फक्त हा एक सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. काय प्रतिक्रिया वगैरे असतील किंवा शंका असतील तर कॉमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.